वेगवान आढावा। नसरापूरमधल्या घटनेच्या निषेधार्थ सोलापूरमध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीनं आंदोलन। खासदार ज्योती वाघमारे, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्यासह विविध नेते रस्त्यावर। नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची आंदोलकांची मागणी। मंत्री अतुल सावे यांचे ओएसडी विजय कारंडे यांच्यावरती पुण्यामध्ये गुन्हा दाखल। पत्नीने मोबाईलमधील मेसेजबाबत विचारणा केली असता तिची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा कारंडेंवरती आरोप आहे। भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या मुलाला देखील मारहाण केल्याची माहिती। बारामतीमधल्या सिद्धेश्वर मंदिराजवळ झळकले सुनेत्रा पवार यांच्या विजयाचे बॅनर। बॅनरवरती केवळ दिवंगत नेते अजित पवार, सुनेत्रा पवार आणि युगेंद्र पवार यांचा फोटो आहे। शरद पवार, सुप्रिया सुळे, पार्थ पवार आणि जय पवार यांच्यापैकी कुणाचाही फोटो नसल्यामुळे चर्चांना उधाण। महाराष्ट्रामध्ये वारंवार होणाऱ्या अत्याचाराच्या घटना म्हणजे विकृती पोचण्याच्या वाटेवरती आपण उभे आहोत का? महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांचा नाकर्तेपणा याला जबाबदार आहे का? उद्धव ठाकरे यांचा एक्स पोस्टच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल। काही जण लोकशाहीच्या छातीवरती नाचतायत। ज्या पद्धतीनं पाकिस्तान आणि रशियामध्ये निवडणुका होतात त्याच पद्धतीनं भारताची देखील वाटचाल सुरू आहे। खासदार संजय राऊत यांचा 5 राज्यांच्या निवडणुकांच्या निकालावरती सामनामधून निशाणा। पराभव झाल्याच्या नंतर जनतेनं नाकारलं हे मान्य करण्याची राजकीय परंपरा असते। मात्र काही लोकांची ईव्हीएम आयोग आणि सुरक्षा दलांवरती आरोप करण्याची सवय अजूनही गेलेली नाही। नवनाथ बन यांची संजय राऊतांवरती टीका। अमरावतीच्या अचलपूरमध्ये भाजपचे आमदार प्रवीण तायडे यांचा भन्नाट डान्स। पश्चिम बंगालमध्ये भाजपला मिळालेल्या मोठ्या विजयाच्या नंतर तायडेंनी कार्यकर्त्यांसोबत ठेका धरला आहे। बंगाल निवडणुकीमध्ये ममता बॅनर्जी यांच्या 20 मंत्र्यांचा पराभव। उदयन गुहा, शशी पंजा आणि मलय घटक यांचा पराभव झालेला आहे। चंद्रिमा भट्टाचार्य, ब्रत्यब्रता बसू, बेचाराम मन्ना आणि मानस रंजन आणि सोबतच ज्योतिप्रिया मलिक यांचा देखील पराभवांमध्ये समावेश आहे। अहिल्यानगरच्या राहुरी पोटनिवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांचा प्रचंड मताधिक्यानं विजय झाला। विजयाच्या नंतर अक्षय कर्डिले यांच्या मातोश्रींना अश्रू अनावर झाले। अहिल्यानगरच्या राहुरीमधील पराभूत उमेदवार गोविंद मोकाटे यांच्याकडून ईव्हीएम मशीनवरती संशय व्यक्त करण्यात आला। भाजपच्या उमेदवारांनी मोठ्या प्रमाणावरती पैशांचं वाटप केल्याचाही आरोप, तर निकालाबाबत न्यायालयामध्ये दाद मागणार असल्याची मोकाटेंची माहिती। कोल्हापूरमध्ये गोकुळ दूध संघाचा कारभार प्रशासकाच्या ताब्यात। संजय कुमार सुद्रिक यांनी पदभार स्वीकारला। प्रशासक समितीचे सदस्य प्रदीप मालगाव, चंद्रकांत परुळेकर, सागर बलकवडे यांची देखील उपस्थिती। चुकीच्या प्रश्नांमुळे लाडक्या बहिणींचा गोंधळ। तुमच्या घरी कोणी शासकीय नोकरीमध्ये नाही ना, या प्रश्नामुळे गोंधळ। 24 लाख लाभार्थ्यांचा हप्ता थांबवला। ई-केवायसीच्या नंतर 20 लाख लाभार्थी पुन्हा एकदा पात्र असतील, तर चुकीच्या प्रश्नामुळे ई-केवायसीला 2 वेळा मुदतवाढ द्यावी लागली आहे। नाशिकमध्ये आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरामधल्या अतिक्रमणांवरती कारवाई। पूजा साहित्य विक्री करणाऱ्या दुकानांसह हॉटेल्सही जमीनदोस्त। प्रशासनाकडून मंदिराची डागडुजी, अतिक्रमण हटवून दर्शन पथाच्या कामाला देखील सुरुवात। नाशिकमध्ये दर बुधवारी गोदाकाठी भरणारा आठवडी बाजार उद्या बंद राहील। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरती निर्णय। मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्याकडून नाल्यांच्या सफाईची पाहणी। भांडूप, मुलुंड, घाटकोपर, साकेनाका या परिसरामधल्या कामांची त्यांनी माहिती घेतली आहे। सकाळीच मी सगळ्या नाले सफाईच्या व्हिजिट करत असते। नाले सफाईच्या आता उषानगरचा नाला झाला आणि बाउंड्री नाला टी विभागाचा, एस आणि टी विभागाच्या 2 नाल्यांची पाहणी केली। त्याच्यामध्ये जवळपास 30-37% नाला गाळ जो उषानगर नाल्यामध्ये काढलेला आहे। बाकीचा त्यांनी चेक केल्यावरती कळालं उर्वरित मे एंडिंगपर्यंत काढला जाईल। जळगावमध्ये तापमानाचा पारा हा 45 अंशांपर्यंत जाऊन ठेपलाय। वाढत्या तापमानामुळे विमान उड्डाणांमध्ये देखील अडचणी। आवश्यक असलेला हवेचा दाब पुरेशा प्रमाणावरती मिळत नसल्यामुळे प्रवासी संख्यांमध्ये देखील कपात करण्यात आली आहे। नंदुरबार शहरामध्ये पाणी टंचाईचं सावट। 10 मे पासून 2 दिवसाआड पाणी पुरवठा। विरचक प्रकल्पामधील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणावरती घटली आहे। वाढत्या उष्णतेचा पाण्याच्या साठ्यावरती देखील परिणाम। उन्हाळ्याचा पाहता धरणात पाणी पुरवठा बाष्पीभवनामुळे कमी होत चाललाय।
जेणेकरून आपल्याला जूनपर्यंत पाऊस येईल. जूनच्या पर्यंत आपल्या निवडणुकीला पाहिजे तेवढा पाऊस येत नाही. भविष्याचा थोडासा 2 महिन्याचा परत विचार करून आता मे तर सुरूच आहे. जून जुलै पर्यंतचा भविष्याचा विचार करून 10 तारखेपासून 2 दिवसाआड पाणी पुरवठा होणार आहे. धाराशिवमध्ये निधी नसल्यामुळे अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या तलावांच्या दुरुस्तीच्या कामाला ब्रेक लागलाय. 7 महिन्यांपासून कामं रखडली. जिल्हाभरामध्ये 202 पाझर तलाव, साठवण तलाव दुरुस्तीची गरज आहे. जलसंधारण विभागाकडून 84 कोटींच्या निधीची मागणी, मात्र निधी मिळेना. एकूण 202 कामाची हानी झालेली आहे जिल्ह्यामधील आणि जवळपास 80 कोटी लागतील. आणि ह्या वर्षी जर आपण काम नाही केलं तर कारण की त्या कामाची गॅप पुढल्या वर्षी दुप्पट होऊ शकते. जे काय डीबीडीसी मध्ये निधी आम्हाला मिळाला होता तुटपुंजामध्ये आम्ही ते कामं घेतलेले आहेत. ते जवळपास 147 कामं आहेत. ते बाकीचे कामं आता आम्ही शासन निधी घेऊन टाकू. जळगावच्या यावल तालुक्यामध्ये चारमळी आदिवासी पाड्यावरती 75 वर्षांनंतर पाण्यासाठी संघर्ष. हर घर नल योजना केवळ कागदावरच. ग्रामस्थांची पाण्यासाठी डोंगर दऱ्यांमधून पायपीट. योजना आम्ही मंजूर केलेली आहे आणि ती योजना सध्या थांबलेली आहे आणि त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरला आपण दंडही त्या ठिकाणी ठोकलेला आहे. विहीर खोदली गेलेली आहे, पण 600 मीटर तिथं उद्याच्या 2 दिवसात पाईपलाईन करावे अशी सूचना आम्ही कार्यकारी अभियंत्याला दिलेली आहे. रायगडच्या कर्जतमधल्या तापकीरवाडीला दरडींचा धोका. बेसुमार उत्खननामुळे ग्रामस्थांमध्ये भीती आहे. सुरुंगाच्या स्फोटांमुळे गावामधल्या घरांना तडे गेलेत. गावकऱ्यांना घराची चौकट तारांनी बांधण्याची वेळ आली आहे. धाराशिवमध्ये सलग 4 दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलची टंचाई. शेती कामांना मोठा फटका, तर विहिरीचं खोदकाम ठप्प झालं. खोदकामासाठी आणलेल्या मशीनचा शेतकऱ्याला भुर्दंड. बुलडाण्यामध्ये यंदा खरीप हंगामामध्ये 7,36,000 हेक्टरवरती पेरणीचं नियोजन. सोयाबीन आणि कापूस ही मुख्य पिकं. शासकीय खरेदी केंद्रावरती धान विक्रीच्या नोंदणीला 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली. गोंदिया जिल्ह्यामधील हजारो शेतकऱ्यांना दिलासा. 15 मे पर्यंत नोंदणी करता येईल. रायगडमध्ये मुरुड जंजिरा फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची सुरक्षा रामभरोसे. पार्किंग व्यवस्था नसल्यामुळे तासनतास पर्यटकांना पाण्यामध्येच थांबण्याची वेळ. पार्किंग जेट्टीकडे दुर्लक्ष. रत्नागिरीमधील ऐतिहासिक दाभोळ खाडीला पर्यटनाचा नवा आयाम. केरळच्या धर्तीवरती विस्तीर्ण बॅकवॉटरचा वापर करत हाऊस बोट सेवा सुरू. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडलाय. हाऊस बोटीचा लोकार्पण सोहळा देखील पार पडलाय. अंगारकी चतुर्थीच्या निमित्तानं सिद्धिविनायकाच्या मंदिरामध्ये अगदी पहाटेपासून भाविकांची गर्दी होतीये. तर मंदिरामध्ये जाण्यासाठी दादर ते रवींद्र नाट्य मंदिर या मार्गावरती विनामूल्य बस सेवा देखील उपलब्ध असणार आहे. जालन्याच्या राजूर इथल्या राजुरेश्वर गणपती मंदिरामध्ये अंगारकी चतुर्थीच्या निमित्तानं केशर आंब्यांची सजावट करण्यात आली आहे. 251 किलो केशर आंब्यांचा वापर. भाविक महेश ठक्कर यांच्याकडून 101 किलो आंबे, तर मंदिरामधील सेवेकऱ्यांनी 150 किलो आंबे अर्पण केले. जळगावमध्ये वाढतं तापमान आणि अंगारकी चतुर्थीच्या पार्श्वभूमीवरती पाळधी इथल्या 31 फूट उंच गणपती मूर्तीला चंदनाचा लेप. दर्शनासाठी भाविकांची गर्दी होतीये. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या तुळजापुरामध्ये नगारा अर्पण सोहळा संपन्न. खंदारे कुटुंबियांच्या घरापासून तुळजाभवानी मंदिरापर्यंत भव्य नगाऱ्याची मिरवणूक. तर तुळजाभवानीच्या धूप आरतीच्या वेळेला नगारा वाजवण्याची अनेक वर्षांची परंपरा आहे. बुलडाण्यामधल्या संग्रामपूरच्या अंबाबर्वा अभयारण्यामध्ये 9 वाघांसह 690 प्राण्यांची नोंद झाली आहे. वैशाख पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या प्रकाशामध्ये पाणवठ्यांच्या जवळ मचाण उभारून प्राण्यांची गणना केली गेली. बीडच्या कृषी प्रदर्शनामध्ये दक्षिण अमेरिकेमधील 5.5 फूट लांबीचा इग्वाना सरडा मुख्य आकर्षण ठरतोय. छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावरती राज्यस्तरीय 5 दिवसीय कृषी प्रदर्शन. राज्यभरामध्ये लवकरच शिक्षक भरती. पवित्र पोर्टलवरती जाहिरातीची नोंदणीची प्रक्रिया सुरू होणार आहे. 31 मे पर्यंत जाहिराती प्रसिद्ध करण्याची शिक्षण विभागाची मुदत. परीक्षेसाठी 2,28,000 उमेदवारांची नोंदणी. 12वी पुरवणी परीक्षेसाठी आजपासून अर्ज भरता येणार आहे. राज्य मंडळाने जाहीर केलं वेळापत्रक. जून जुलैमध्ये या संदर्भातली परीक्षा असेल. गोंदिया जिल्ह्यामधील 4 गावांमध्ये जनगणनेवरती बहिष्काराचे बॅनर लावण्यात आले. ओबीसींसाठी स्वतंत्र रकाना नसल्यामुळे जनगणनेवरती बहिष्कार. सालेकसा तालुक्यामधल्या तिरखेडी, गांधीटोला, भजेपार आणि बोदलबोडी या 4 गावांनी जनगणनेवरती बहिष्कार टाकलाय.
एक मोठी बातमी आहे. नसरापूर प्रकरणामध्ये 3 सरकारी वकिलांच्या नावांची शिफारस करण्यात आली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांकडून राज्य सरकारला 3 जणांची नावं आता पाठवण्यात आलेली आहेत. नसरापूर प्रकरणामध्ये अॅडव्होकेट अजय मिसर यांच्या नावावरती शिक्कामोर्तब होण्याची देखील शक्यता आहे. आज संध्याकाळपर्यंत सरकारी वकील नेमकं कोण राहील याचं नाव जाहीर केलं जाईल. नसरापूर प्रकरणामध्ये विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती केली जाणार आहे. वाशीमध्ये प्राथमिक टप्प्यामध्ये स्वइच्छेनुसार ऑनलाईन पद्धतीनं जनगणनेची प्रक्रिया. मात्र सोशल मीडियावरती जनगणनेच्या संदर्भात फेक माहिती फॉर्म व्हायरल होतोय. तर असा कुठलाही फॉर्म न भरण्याचं जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन. हा फॉर्म जो आहे हा चुकीचा फॉर्म व्हायरल केला जात आहे. त्यावर कृपया नागरिकांनी विश्वास ठेवू नये. कुठल्याही प्रकारचे बँक अकाउंटचे डिटेल्स वगैरे आपल्याला प्रगणक विचारणार नाहीयेत. फक्त स्वगणना आपण 15 मे पर्यंत जर केली तर ती se.census.gov.in या संकेतस्थळावर करावी. धाराशिवच्या तुळजापूरमधल्या वडगाव काटी या ग्रामपंचायतीमध्ये वयोवृद्ध महिलेचं आमरण उपोषण. मागील 5 वर्षामध्ये झालेल्या कामांची माहिती न दिल्याचा उपोषणकर्त्या नीलाबाई डोके यांचा आरोप आहे. तर सर्व माहिती दिल्याचं ग्रामसेवकांनी स्पष्ट केलं आहे. कंत्राटदारांची राज्य सरकारकडे हजारो कोटी रुपयांची बिलं थकीत आहेत. एकूण 1900 कोटी रुपये थकीत आहेत. नागपूर कंत्राटदार संघटनेची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये धाव. सरकारला 7 मे पर्यंत उत्तर देण्याचे निर्देश. पाहूयात पुढची बातमी. रायगडच्या कर्जतमध्ये राष्ट्रवादी आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये उभा वाद सुरू होता. मात्र हा वाद आता शमल्याची चर्चा सुरू आहे. शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे या चर्चांना उधाण आलंय. विधानसभा निवडणुकीमध्ये तटकरेंनी आपल्याला पाडण्याचा प्रयत्न केल्याचा थेट आरोप महेंद्र थोरवे यांनी केला होता. तर थोरवे